नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित या ठिकाणी आपण चालू घडामोडी पाहणार आहोत। भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते, सर फोन येत होते की सर चालू घडामोडीचं लेक्चर घ्या, चालू घडामोडीचं लेक्चर घ्या। मग या ठिकाणी आपण त्या दिवशी एक लेक्चर घेतलं होतं आणि आजचं आपलं चालू घडामोडीचं काय आहे, दुसरं लेक्चर आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आपला, भारताने राबवलेले ऑपरेशन करुणा हे कोणत्या देशाशी संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग ऑप्शन काय दिलेत आपल्याला या ठिकाणी, बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान आणि म्यानमार। मग ऑपरेशन करुणा हे भारताने म्यानमार देशाशी काय केलं होतं, राबवलं होतं। कशासाठी राबवलं होतं पहा, तर म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे, लक्षात ठेवा चक्रीवादळाचं नाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी भारताने काय केलं होतं, ऑपरेशन करुणा राबवलं होतं। खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे। या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताने म्यानमारला मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झाल्यास मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं होतं, तर कोणतं ऑपरेशन राबवलं होतं, ऑपरेशन करुणा राबवलं होतं। आणि या ऑपरेशन करुणामध्ये कुणी सहभाग घेतला होता पहा, तर भारताचं जे नौदल आहे या नौदलाच्या शिवालिक, कामोर्टा आणि सावित्री या तीन जहाजे, ही जी तीन जहाजे आहेत ही काय झाली होती, या ऑपरेशन करुणामध्ये सहभागी झाली होती। अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती। ओके, त्याच्यामुळे काय करायचं आहे, लक्षातच ठेवायचं तुम्हाला। ओके, चला, कारण तुम्हाला टीसीएस आयबीपीएस काय करते, ऑपरेशनवरती प्रश्न विचारते। पुढचा प्रश्न आहे पहा, सरकारी योजनेवरती टीसीएस काय करते, भरपूर प्रश्न विचारते। मग दुसरा प्रश्न काय आपला पहा, कोणत्या राज्याने नुकतीच लेक लाडकी नावाची योजना सुरू केलेली आहे। कोणती योजना, लेक लाडकी। मग ही कोणत्या राज्याची योजना आहे मित्रांनो, तर ही महाराष्ट्र राज्याची योजना आहे। या ठिकाणी खूप महत्त्वाचे, लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे पहा, तर या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी सीधा पत्रिका कार्डधारकांना, म्हणजे ज्यांच्याकडे केसरी आणि पिवळं कुपन आहे, या कुटुंबातील मुलींना काय होणार आहे, लेक लाडकी या योजनेचा लाभ मिळणार आहे। मग या योजनेमध्ये काय काय मिळणार आहे पहा, तर मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर किती रुपये टाकले जाणार आहेत, जन्मानंतर तिच्या नावावर 5,000 रुपये या ठिकाणी टाकले जाणार आहेत, जमा केले जाणार आहेत। प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा। ओके, त्याचबरोबर पहा, आता जन्माच्या वेळेस तिच्या नावावरती 5,000 टाकले, त्याच्यानंतर पुढे पहा, ती ज्यावेळेस चौथीत असेल त्यावेळेस किती रुपये टाकले जातील, 4,000 रुपये टाकले असतील। सहावीत असताना किती हजार रुपये टाकले जातील, 6,000 रुपये टाकले जातील। आणि मुलगी 11वीत गेल्यानंतर तिच्या खात्यात काय केले जातील पहा, 8,000 रुपये टाकले जातील किंवा जमा केले जातील। मग लक्षात ठेवायचे, जन्मानंतर किती आहेत, 6,000 आहेत। त्याच्यानंतर चौथीत गेल्यावर किती हजार, 4,000। सहावीत गेल्यावर किती हजार, पुन्हा 6,000। आणि 11वीत गेल्यावरती किती हजार, 8,000 रुपये काय केले जाणार आहेत, तिच्या अकाउंटमध्ये, खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आणि ज्यावेळेस मुलीचं वय 18 वर्ष होईल त्यावेळेस तिला किती रुपये भेटतील, तर त्यावेळेस तिला 75 रुपये रोख स्वरूपात काय होतील, या ठिकाणी मिळतील। कधी मिळतील, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लेक लाडकी ही योजना आहे, खूप महत्त्वाचं आहे। टीसीएस आपल्याला काय करत आहे, योजनेवरती 100% प्रश्न विचारत आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे, संपूर्ण ही योजना लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील सर्वात दर्जेदार, महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट अशी आपली काय आहे, या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे। ओके, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील। आणि या सुद्धा कशा भेटतील मित्रांनो, तर उत्तर पत्रिकेसहित, म्हणजे आन्सर की सहित तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केल्या जातील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील। मग या नोट्स मित्रांनो एवढ्या डीपमध्ये आहेत, तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180+ मार्क तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। त्याचबरोबर या संपूर्ण नोट
आताचा जो वनरक्षकचा पेपर आहे या वनरक्षक परीक्षेसाठी सुद्धा काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त असणार आहेत. वन विभागाच्या परीक्षेसाठी सुद्धा काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त अशा या नोट्स असणार आहेत. ओके, मग या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील? मराठी विषयाच्या भेटतील, इंग्रजी विषयाच्या भेटतील, त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता या विषयाच्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोट्स भेटतील. त्याचबरोबर संपूर्ण जीकेच्या नोट्स भेटतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास विषयाच्या, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र या संपूर्ण विषयाच्या काय होतील या ठिकाणी तुम्हाला नोट्स दिल्या जातील. आता या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर ती फक्त आणि फक्त 150 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो तर ती तुम्हाला काय होणार आहे, ऑफरमध्ये फक्त आणि फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. ओके, मग या ठिकाणी हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत पहा, तर तुम्हाला गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 9689141630. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवरती आपल्या 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. ओके, पुढचा प्रश्न पाहू. महत्त्वाचा प्रश्न काय पहा, 3 नंबर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे, तर ते अमरावती जिल्ह्यामध्ये हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. ओके, खूप महत्त्वाचे मित्रांनो बरं का, असे प्रश्न वन लाईनर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय पहा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे? ऑप्शन काय दिलेत पहा, पुणे, नागपूर, सोलापूर आणि अहमदनगर यापैकी सोलापूर या ठिकाणी काय केले जाणार आहे, श्री अन्न उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली जाणार आहे. कुठं? महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी. याच्यावरती सुद्धा परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 2023 हे कोणतं वर्ष आहे, तर आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, मग या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात श्री अन्न अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे विचारला जाऊ शकतो की नाही प्रश्न, की आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रामध्ये कोणतं अभियान सुरू करण्यात आलेलं आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोणतं अभियान सुरू केलेलं आहे, श्री अन्न अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, त्याचबरोबर जागतिक भरडधान्य श्री अन्न परिषद कोठे भरली याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, परिषदेचं नाव काय पहा, जागतिक भरडधान्य श्री अन्न परिषद. मग ही परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती, तर ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 5 नंबर. मित्रांनो, पुढचा प्रश्न घेण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायचा मित्रांनो. ओके, मग या ठिकाणी पाहूया प्रश्न काय 5 नंबर. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? कशाच्या? साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर ती माधव कौशिक यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके, मग त्याचबरोबर साहित्य अकादमीचं काम काय पहा, तर भारतीय भाषांचं संवर्धन करणे. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही, की भारतीय भाषांचं संवर्धन करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली आहे, तर ती साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. आणि प्रश्न दुसरा असा विचारला जाऊ शकतो की भारतीय भाषांचं संवर्धन करण्याकरिता साहित्य अकादमी या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? मग साहित्य अकादमीची स्थापना कधी करण्यात आली, तर ती 1952 मध्ये करण्यात आली. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते पहा, तर साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू काय होते, साहित्य अकादमीचे काय होते, पहिले अध्यक्ष होते. स्थापना कधी आहे साहित्य अकादमीची? 1952 ला आहे. त्याचबरोबर आता माधव कौशिक कोण आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही, की नुकतेच साहित्य अकादमीचे अध्यक्ष झालेले माधव कौशिक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती आहेत असं विचारलं जाऊ शकतो. मग हे कोण आहेत? हिंदी कविताकार आहेत पहा. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, 2023-24च्या अर्थसंकल्पात कोणत्या 2 ठिकाणादरम्यान शक्तिपीठ महामार्ग, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, शक्तिपीठ महामार्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली?
मग शक्तिपीठ महामार्ग कोणत्या 2 ठिकाणादरम्यान होणार आहे, तर तो नागपूर ते गोवा या 2 ठिकाणादरम्यान होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या यशानंतर फडणवीस सरकारचं दुसरं टार्गेट काय असणार आहे, तर ते असणार आहे शक्तिपीठ महामार्गाचं. कुठून कुठं असणार आहे, तो नागपूर ते गोवा असणार आहे. याचे सगळे तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे आहेत. का लक्षात ठेवायचे आहेत, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या शक्तिपीठ द्रुतगती मार्गाची एकूण लांबी किती असणार आहे, 760 किलोमीटर असणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे, 701 किलोमीटर आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा हा काय आहे, लांब असा द्रुतगती महामार्ग असणार आहे. हा एक्सप्रेसवे किंवा द्रुतगती महामार्ग कुठून सुरू होणार आहे पहा, तर पवनार ते काय, पत्रादेवी, पवनार ते पत्रादेवी असा हा काय असणार आहे, या ठिकाणी हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. पवनार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, पवनार वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि पत्रादेवी ही काय महाराष्ट्राच्या सीमेवरती आहे. ओके. त्याचबरोबर हा जो महामार्ग, हा जो एक्सप्रेसवे, हा जो द्रुतगती महामार्ग आहे, हा काय असणार आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग असणार आहे. त्याच्यामुळे हा काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही पाहिलं असेल समृद्धी महामार्गावरती तुम्हाला काय झालं होतं, प्रत्येक परीक्षेमध्ये काय झालं होता, प्रश्न विचारला होता. मग आता समृद्धी महामार्गानंतर कोणता महामार्ग आहे, शक्तिपीठ महामार्ग आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. इव्हन पोलीस भरतीचे जे पेपर झाले होते तुम्ही पाहिलं असेल, पोलीस भरतीला याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये निधी देण्यासाठी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे. तुम्ही आपण ज्या प्रश्नपत्रिका पाहिल्या TCSने घेतलेल्या, त्याच्यामध्ये TCSने चालू घडामोडीला सर्वात जास्त फोकस कुठं केलेला आहे, तर तो महाराष्ट्र सरकारच्या योजनेवरती. मग या ठिकाणी आपण प्रश्न काय घेतलाय की केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये निधी देण्यासाठी कोणत्या योजनेची घोषणा केलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणत्या योजनेची घोषणा केली आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. लक्षात ठेवा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ओके. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक किती रुपये देण्याची तरतूद केलेली आहे, तर वार्षिक 6,000 रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना काय होत असतं, केंद्राकडून दरवर्षी PM किसान योजनेमार्फत किती रुपये मिळतात, 6,000 रुपये मिळतात. मग आता ही योजना लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय होणार आहे, दरवर्षी एकूण 12,000 रुपये मिळणार आहेत. आणि हे 12,000 रुपये किती हप्त्यामध्ये मिळणार आहेत, तर एकूण 3 हप्त्यामध्ये हे काय होणार आहेत, 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आपला 8 नंबर. 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला. काय विचारलंय, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला असं विचारलेलं आहे. मग चित्रपटाचं नाव काय, त्या एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स हा तो चित्रपट आहे. याला काय मिळालेला आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. कशामध्ये, ऑस्कर पुरस्कारामध्ये, म्हणजे ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. आणि कितवा ऑस्कर पुरस्कार होता, तर हा 95वा काय ऑस्कर पुरस्कार आहे. त्याचबरोबर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की नाही, की 95व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब कोणाला मिळाला किंवा पुरस्कार कोणाला मिळाला. मग तो कोणाला मिळालेला आहे, तर तो मिशेल येओह यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर असं विचारलं जाऊ शकतो की 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब कोणाला मिळालेला आहे, तर तो ब्रँडन फ्रेझरला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पण लक्षात ठेवायचं आहे, डॅनियल शर्नट आहे, याला काय मिळालेलं आहे, सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे मित्रांनो, 100% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. ओके. मग काय सांगितलंय, 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा शॉर्ट फिल्म पुरस्कार कोणत्या शॉर्ट फिल्मला मिळालेला आहे. मग या ठिकाणी विचारले आपल्याला की 95वा जो ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला, या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कोणत्या शॉर्ट फिल्मला मिळालेला आहे. मग त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे द एलिफंट विस्पर्स. काय, द एलिफंट विस्पर्स. खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाणार आहे याच्यावरती. मग लक्षात ठेवा, द एलिफंट विस्पर्स हा काय भारतीय लघुपट आहे आणि याला काय झालेला आहे, सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. मग ही कोणाची डॉक्युमेंटरी फिल्म आहे किंवा कोणाची माहितीपट आहे, लघुपट आहे,
तर ही कार्तिकी गोन्साल्विस कोणाचा आहे पहा, कार्तिकी गोन्साल्विस. तुम्ही ते नाव गाणं वाचलं असेल, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. मग ते अँथनी गोन्साल्विस ऐवजी काय लक्षात ठेवा, कार्तिकी गोन्साल्विस लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 आहे. H3N2 इन्फ्लुएन्झाचा पहिल्या मृत्यूची नोंद कोठे झाली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग H3N2 हा जो इन्फ्लुएन्झा आहे याच्या पहिल्या मृत्यूची नोंद कोणत्या राज्यामध्ये झाली आहे, कर्नाटक राज्यामध्ये झाली आहे. जसं आपल्याला स्वाईन फ्लूवरती प्रश्न आला होता, किंवा आता आपला कोणता आला होता, कोरोनावरती सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता की नाही, पहिला रुग्ण कुठे आढळला, पहिला मृत्यू कुठे झाला. मग त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, आणि हा जो इन्फ्लुएन्झा H3N2 आहे हा कशापासून होतो पहा, डुकरापासून काय होतो, मानवामध्ये होतो, आणि मानवाकडून पुन्हा काय होऊ शकतो, डुकरामध्ये पसरू शकतो. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार भारताने एकूण देशामध्ये कितवा क्रमांक प्राप्त केलाय. काय विचारलंय, भारताचा कितवा क्रमांक आहे कशामध्ये, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये. खूप महत्वाचा अहवाल आहे. मग याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे मित्रांनो, तर 8वा क्रमांक भारताचा आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठी शोकांतिका काय मित्रांनो, तर या यादीमध्ये पहिले 3 क्रमांक आहेत ना, पहिले 3 क्रमांक हे रिक्त ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे कोणताच देश पहिल्या 3 मध्ये नाही. मग या ठिकाणी 4थ्या स्थानावरची देश कोणता आहे, तर तो डेन्मार्क आहे. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे, तर तो डेन्मार्क आहे. पण पहिले 3 स्थानं ह्या अहवालामध्ये काय केलेले आहेत, रिक्त ठेवलेले आहेत. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही, की पहिले 3 स्थानं कसे आहेत, रिक्त आहेत, किंवा कोणता देश आहे असं आपल्याला विचारू शकतात. मग लक्षात ठेवा, पहिल्या 3 क्रमांकावरती कोणताच देश या ठिकाणी ठेवलेला नाही. कशामध्ये, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये. भारताचा क्रमांक किती आहे, 8वा आहे. 4था नंबर क्रमांक कोणत्या देशाचा आहे, डेन्मार्कचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे G20 देश आहेत, या G20 देशांच्या यादीत जर पाहिलं तर भारत काय आहे, प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. आत्ताच तुम्ही इस्रोचं पाहिलं असेल तर चांद्रयानाचे सगळ्यांनी तुम्ही स्टेटस पण ठेवले असतील चांद्रयानाचे लॉन्चिंगचे. मग या ठिकाणी काय होतं मित्रांनो, घटना चर्चेत एखादी महत्त्वाची असती आणि प्रश्न काय विचारला जातो, त्याच फील्डमधल्या कमी चर्चेत पण तेवढ्याच महत्त्वाच्या घटनेवरती या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. मग इथं पहा, इस्रोने नुकत्याच कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने 36 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे असं आपल्याला विचारू शकतात. मग इस्रोने कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने 36 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे, तर LVM-3 हे जे आपलं प्रक्षेपक आहे याच्या मदतीने. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, इस्रोचा फुल फॉर्म काय होतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं म्हटलं जातं. या संस्थेचं LVM-3 हे जे प्रक्षेपक आहे हे काय सर्वात मोठं प्रक्षेपक आहे. आणि यांनी काय केलेलं आहे, ब्रिटन स्थित वनवेब ग्रुप कंपनी ही जी आहे, या कंपनीचे काय केलेले आहेत, 36 इंटरनेट उपग्रह एकाच वेळेस काय केले आहेत मित्रांनो, या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत. मग एकतर आपल्याला काय विचारला जाऊ शकतो, की एकाच वेळी किती उपग्रह प्रक्षेपित केले, किती केले, 36 केले. कोणत्या यानाने केले, LVM-3 या यानाने केले. त्याच्यानंतर ते 36 उपग्रह कोणत्या देशाच्या कंपनीचे होते, ब्रिटनच्या कंपनीचे होते. कंपनीचं नाव काय होतं, वनवेब ग्रुप कंपनी, किंवा वनवेब ग्रुप एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. वनवेब ग्रुपचे काय केलेले आहेत, 36 उपग्रह एकाच वेळेस इस्रोने प्रक्षेपित केलेले आहेत. त्याच्यानंतर इस्रोची स्थापना कधी झाली याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग 15 ऑगस्ट 1969 रोजी काय झाली होती, इस्रोची स्थापना झाली होती. आणि इस्रोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर बेंगळुरू या ठिकाणी काय आहे, इस्रोचं मुख्यालय आहे. इस्रोचे चेअरमन म्हणजे अध्यक्ष कोण आहेत सध्या, एस सोमनाथ हे काय आहेत, इस्रोचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न 13 नंबर. ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेने चालू केलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत, UPSC, SSC, UGC आणि SCBI, सेबी. मग या ठिकाणी ई समाधान पोर्टल कोणाचं आहे, तर ते UGCचं आहे. UGC म्हणजेच काय, विद्यापीठ अनुदान आयोग. यालाच काय म्हटलं जातं, विद्यापीठ अनुदान आयोग असं म्हटलं जातं. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात. मग त्यांनी काय केलेलं आहे, हे पोर्टल सुरू केलेलं आहे.
हे पोर्टल काय पहा तर हे एक विद्यार्थी तक्रार निवारण मंच आहे. मग असं सुद्धा विचारू शकतात की विद्यार्थ्याची तक्रार निवारण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणते पोर्टल चालू केलेले आहे. मग कोणते पोर्टल चालू केलेलं आहे? ई समाधान पोर्टल चालू केलेलं आहे. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विद्यापीठ अनुदान आयोगाने ई समाधान पोर्टल कशासाठी चालू केलेलं आहे. तर हे कशासाठी चालू केलेलं आहे तर हे विद्यार्थ्यांची तक्रार निवारण करण्यासाठी हे पोर्टल चालू केलेलं आहे. त्याचबरोबर यूजीसीची स्थापना म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधीची आहे? 1956 ची आहे. आणि यूजीसीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत जगदीश कुमार. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. नुकतेच गॉर्डन मूर यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या संस्थेचे संस्थापक होते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग गॉर्डन मूर हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते तर ते इंटेल या कंपनीचे काय होते? संस्थापक होते. आता तुम्हाला माहिती आहे इंटेल ही कंपनी काय आहे पहा तर संगणकाच्या प्रोसेसरची निर्मिती करणाऱ्या इंटेल या कंपनीचे संस्थापक असलेले गॉर्डन मूर यांचे नुकतेच काय झालं वयाच्या 94व्या वर्षी काय झाले निधन झालेलं आहे. त्याचबरोबर एक सगळ्यांचा फेवरेट प्रश्न की मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? खूप वेळेस प्रश्न परीक्षेत विचारला जातो. मग बिल गेट्स काय आहेत? मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत. ओके. पुढचा प्रश्न 15 नंबर. राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी गिरीश बापट हे कोणत्या कंपनीमध्ये काम करत होते? आता तुम्हाला माहिती आहे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं काय झालेलं आहे? नुकतंच निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न विचारू शकतात. मग हे राजकारणामध्ये प्रवेश करण्या अगोदर कोणत्या कंपनीमध्ये काम करत होते तर हे पुण्यातील प्रसिद्ध अशा टेल्को कंपनीमध्ये काम करत होते. मग या ठिकाणी लक्षात ठेवा पहा 2019 पासून ते काय होते? पुणे लोकसभा मतदारसंघाचे काय होते? प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे या ठिकाणी काय होते? ते खासदार होते. त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे माजी काय होते पहा? अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. कधी? 2014 ते 2019 म्हणजे ज्यावेळेस युतीचं सरकार होतं, फडणवीसांचं सरकार होतं, त्यावेळेस ते काय होते? अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. पुढचा प्रश्न 16 नंबर. WPL 2023च्या अंतिम फेरीमध्ये मुंबई इंडियन्सने कोणत्या संघावर विजय मिळवला? म्हणजे वुमेन्स प्रीमियर लीग जी होती आपली इंडियाची म्हणजे त्याला आपण महिला IPL म्हणतो. त्या महिला IPL मध्ये मुंबई इंडियन्स टीमने कोणत्या संघावर विजय मिळवला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग त्यांनी कोणत्या संघावरती विजय मिळवला होता तर दिल्ली कॅपिटल्स या संघावरती काय केला होता? विजय मिळाला होता. ओके. मग या ठिकाणी WPL ची विजेती टीम कोणती आहे? मुंबई इंडियन्स आहे. उपविजेती कोण आहे तर ती आहे दिल्ली कॅपिटल्स. आणि ऑरेंज कॅप ऑरेंज कॅप कोणाला मिळाली होती तर ती मेग लेनिंगला मिळाली होती. ही काय होती? मेग लेनिंग काय होती? दिल्ली कॅपिटल्स संघाची खेळाडू होती. आणि पर्पल कॅप कोणाला मिळाली होती तर ती हॅले मॅथ्यूज यांना मिळाली होती. हॅले मॅथ्यूज कोणत्या संघाची होती? मुंबई इंडियन्स. आता सगळ्यांना माहिती आहे ऑरेंज कॅप कोणाला देतात? स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना ऑरेंज कॅप असते. आणि पर्पल कॅप काय असते? स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला काय असते? पर्पल कॅप असते. पुढचा प्रश्न 17 नंबर. एकनाथ शिंदे 100% एकनाथ शिंदे यांच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार आहे. मग तो कसाही फिरून विचारू शकतात. मग एकनाथ शिंदे यांना नुकतीच डिलीट ही पदवी कोणत्या विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे असं आपल्या या ठिकाणी विचारलंय. मग एकनाथ शिंदे यांना डिलीट ही पदवी कोणत्या विद्यापीठातून देण्यात आलेली आहे तर ती DY पाटील विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे. मग असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की DY पाटील विद्यापीठाकडून एकनाथ शिंदे यांना कोणती पदवी देण्यात आलेली आहे? मग कोणती पदवी देण्यात आलेली आहे तर डिलीट पदवी देण्यात आलेली आहे. ओके. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? हा तर कॉमन प्रश्न आहे, सरळ सरळ विचारू शकतात. कितवे मुख्यमंत्री आहेत? 19वे मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस हे काय आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न 18 नंबर. फिनलँड हा नाटोचा कितवा सदस्य बनला? नाटो गाणं नाही, सध्या नाटो खूप चर्चेत आहे. कधीपासून नाटो चर्चेत आली होती तर जेव्हापासून रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान युद्ध चालू झालं होतं तेव्हापासून ही नाटो काय झाली चर्चेत आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नाटोवरती 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग फिनलँड हा नाटोचा कितवा सदस्य देश आहे तर हा फिनलँड नाटोचा 31वा सदस्य देश आहे. आता या ठिकाणी नाटोचा फुल फॉर्म काय पहा नाटोचा तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन हा काय आहे? नाटोचा फुल फॉर्म आहे. नाटोची स्थापना कधी झाली पहा 4 एप्रिल 1949 रोजी काय झाली होती नाटोची स्थापना. सध्या नाटोचे एकूण सदस्य देश किती आहेत? 31 आहेत. 31वा देश कोणता आहे तर तो आहे फिनलँड. लक्षात ठेवा शेवटच्या देशावरती प्रश्न विचारला जातो.
त्याचबरोबर या नाटोचं मुख्यालय कुठे पहा, तर मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. ब्रुसेल्स काय, बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी काय आहे, नाटोचं मुख्यालय आहे. आणि ही नाटो कोणती संघटना आहे, तर ही एक लष्करी संघटना आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय संस्कृती तसेच शासकीय कार्यक्रम दाखवण्यासाठी कोणत्या OTT प्लॅटफॉर्म सोबत करार केलेला आहे. मग कोणत्या OTT प्लॅटफॉर्म सोबत करार केलेला आहे, तर तो Amazon इंडिया या OTT प्लॅटफॉर्म सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर, डॉक्टर पौर्णिमा अडवाणी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या. मग डॉक्टर पौर्णिमा अडवाणी या कोणत्या आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या असं विचारलेलं आहे, तर ह्या महिला आयोगाच्या काय होत्या, माजी अध्यक्ष होत्या. मग या ठिकाणी कधी अध्यक्ष होत्या त्या पहा, पौर्णिमा अडवाणी या महिला आयोगाच्या पहा 2002 ते 2005 या कालावधीमध्ये त्या काय होत्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्याच्यानंतर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली. मग राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली होती, 1992 साली झाली होती. आणि सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत, तर त्या कोण आहेत, रेखा शर्मा आहेत. ओके, आताची मणिपूरमधील जी घटना झाली होती त्या घटनेपासून काय झालेलं आहे, राष्ट्रीय महिला आयोग काय झालेला आहे, चर्चेत आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न 21 नंबर, भारतीय वाहन उद्योगाचे प्रणेते केशव महिंद्रा यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या कंपनीचे मानद अध्यक्ष होते असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल परंतु लाईक करायचं विसरून गेला असाल तर लगेच एक लाईक करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.